पुण्यातील कोंढवा भागात पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात मोठी कारवाई केली आहे। काकडे वस्ती गल्ली नंबर 2 येथील एका घरातून 2 लाख रुपयांची दारू आणि एका कपाटात 1,85,00,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पोलिसांनी नोटा मोजण्यासाठी मशीन वापरली आणि सुमारे 2 तासांचा वेळ घेतला। या प्रकरणी अमर कौर, दिलदार सिंग आणि देवाश्री सिंग यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत। आज कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काकडे वस्ती गल्ली नंबर 2 या ठिकाणी माझे डीबीचं पथक व त्यांचा स्टाफ असे सर्वांनी मिळून एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून एक प्रोव्हिशनची रेड केलेली आहे। सदर रेडमध्ये एकूण प्रोव्हिशनचा 2 लाखाचा माल मिळून आला, तसेच रोख रक्कम 1,41,00,000 ही मिळून आली। तर सदर पथकाने आणखीन काही दारूचा साठा वगैरे मिळतो का काय म्हणून त्या घरामध्ये सर्च केला असता त्या ठिकाणी अजून काही रक्कम मिळून आली। तर ही सर्व आम्ही 2 पंचासमक्ष जप्त केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी रक्कमची अमाऊंट जी आहे ती टोटल 1,85,00,000 इतकी असून आणि 2 लाखाचा प्रोव्हिशनचा माल हा आम्ही या ठिकाणी जप्त केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।